माझ्या मागे काही गुंड लागले, ते कधी येतील, प्लीज माझी मदत करा. अहो पण ते आले बघा. अहो मीच आहे. तुम्ही प्लीज घाबरू नका आशा. मी परत एकदा सांगते की अशा घाबरून जाऊ नका. तुम्हाला काहीच धोका नाहीये आणि आम्ही आहोत ना सगळे. चला बरं, तुम्ही नाश्ता करून घ्या. नाही नकोय मला. अहो असं काय करताय? मला खरंच भूक नाहीये. अहो काल रात्री तुम्ही नीट जेवला नाही, आत्ताही तुम्हाला भूक नाही म्हणताय. हे असं नाही चालणार. निदान 2 घास तरी खाऊन घ्या. प्लीज माझ्यासाठी. बहिणी, अगं नेत्रा, हो मी सॉरी, ओळख करून द्यायची राहिली. या मंजुषा होळकर काल रात्रीच आपल्याकडे आल्या आणि काही दिवस त्या इथेच राहणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बातमी बाहेर कुणालाही सांगायची नाही असं सांगितलंय त्यांनी. हो, मी कुणाला जाऊन सांगणार आहे काही? मी आलेच. अगं नेत्रा, काय बहिणी? काही काम होतं का तुझं माझ्याकडे? हो म्हणजे मी विसरले हो. दुसरं एक महत्वाचं काम आहे, ते आठवले, ते करून येते. हा मी येते परत. हा आलेच. ह्या कोण? अहो या माझ्या धाकट्या जाऊबाई, नेत्रा मुधोळकर. नेत्रा? यांचं नाव नेत्रा आहे का हो? असं का विचारताय? नाही म्हणजे ह्या आमच्या घरी येऊन गेले आहेत ह्यांना भेटायला. एक रिलॉक्स लावा. न्यूज चॅनल न्यूज. हा नेक्स्ट. न्यूजच नाही. आमच्या मिसेस मिसिंग झाले त्याची न्यूजच नाही, बातमी नाही. तुम्ही हो गंडा काय शोपीस म्हणून मानला का तांबडे बाबाचा हातात? काहीतरी करा. साहेब, तुमचं वहिनी साहेबांवर लय प्रेम आहे वाटतं. मच प्रेम, पण त्याच्यापेक्षा तिच्याकडे जे आमचं सिक्रेट आहे त्याच्यावर आमचं टू मच प्रेम आहे. आमच्या मिसेसला आमच्या समोर हजर करा. जित्ती तर जित्ती, नाही तर मेलेली. हा साहेब, मी करीन, प्रयत्न करीन. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार स्टीवन इन्फोटेकचे मालक ग्रॅहम जॉन्सन यांनी कोल्हापूर नजीक एक नवीन प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांना या कामात भूसंपादन करण्यासाठी वसुधा एंटरप्राइजेस या नवीनच कंपनीने बरीच मदत केली असून ही या आर्थिक वर्षातील सर्वात मोठी गुंतवणूक मानली जाते. फोन लाव. त्या मुधोळकरला फोन लावा. अरे आवाज वाढतोय, फोन लावा मुधोळकरला.
हा 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 काय आहे? चालू आहे. म्हणजे आता ऐकू बी येईन असं झालंय काय तुम्हाला? ए तोंड सांभाळून बोल. तेच म्हणतोय मी. हा अहो, कवा धरणं फोन वाजतोय आपला, म्हणजे तुमचा एकट्याचा. तुम्ही काय फोन उचलायचं नावच नाही हो. दादा माझं डोकं काय लागले ना. हा अगं आहे का सत्यजितराव बी फोन उचलना झालं बघा. आहे मला विचारणार तू कोण रे? झालं का दादा साहेबांनी सत्यजित साहेबांना पण फोन केलता, त्यांनी बी फोन उचलला नाही राव. आहे का मिळाला निरोप. चल निघ. काय म्हणतो एकदा फोन करा ना दादा साहेबांना. काय हा विषय ना संपून टाका एकदाचा, आता वेगळा करून टाका. हा माझं डोकं खात बसते तो. मग ते काय म्हणले ते काय बरं ते तुमच्या नाकर्तेपणामुळं त्या विदेशी गोऱ्याचं काम तुम्ही हातातून घालवलं म्हणे. बघा आहे का आता कंपनीला किती मोठी नुकसानी झाली. हा मला काय वाटतं माहिती का, ते दादासाहेब ना त्यांनी त्याच्यामुळं बहुतेक तुमच्या हजामतीचा विषय हातात घेतलेला असणार. अरे जानभर तुझा पगार किती, तू बोलतो किती? हा मी दादाचा फोन उचलायचा का नाही हे सांगणं तुझं काम आहे का? नाही ना. तुला तो कारचा गेम आणून दिलाय ना, त्यात काही स्कोर करता येतो का बघ. चल निघ. नाही पण परत दादाला काही निरोप सांगू. दादांना सांग विहंग भोसलेचा मूड नाहीये फोन उचलायचा. एक हा म्हणजे आता कसं हे सांगितल्यानंतर मला स्कोर बी सांगता येईल. चल. हा हा बोल व्यंग. काय झालं मीटिंगचं? आत्ताच SP साहेबांच्या ऑफिसमधनं बाहेर पडतोय. उद्या मंजुषा वहिनींना त्यांच्यासमोर हजर करायचंय. महत्वाचं काम झालं नाही, जोपर्यंत मंजुषा वहिनी प्रत्यक्ष आपलं स्टेटमेंट बदलत नाहीत तोपर्यंत काम झालंच नाही म्हणता येणार. बघू उद्या काय होतंय. आणि ती वेळ लांब नाहीये सत्यजित. तिकडे काय खबर? नाही विशेष असं काही नाही. ओके बाय. ओके चल बाय. अहो तुम्ही तुम्ही अशा इथे का बस? तुम्ही प्लीज अशा घाबरून जाऊ नका. मी तुम्हाला सांगते तुम्हाला काहीच होणार नाही. इथे तुम्ही पूर्ण सुरक्षित आहात. तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. आणि यांनी शब्द दिलाय ना तुम्हाला, मग यांच्या शब्दावर विश्वास ठेवा प्लीज. त्यांना जर कळलं ना की मी इथे तर अनर्थ होईल. तुम्ही प्लीज मला जाऊ द्यायचो. खरं तर मी त्यांच्या तावडीतनं सुटतानाच विचार करायला पाहिजे होता की मी घरातनं बाहेर पडते पण जाणार कुठे. ते मला शोधत इथे येऊ शकतात आणि जर ते इथे आले तर तुम्ही मला प्लीज इथनं जाऊ द्या. या घरावरचं खूप मोठं संकट टळेल. हे बघा तुम्ही आधी हा विचार करणं थांबवा प्लीज. मी सांगते तुम्हाला काहीच होणार नाही. आणि हे गेलेत ना SP साहेबांना भेटायला, मग काळजी नका करू. सगळं व्यवस्थित होणार आहे. फक्त तुमच्या मनातली भीती तुम्ही काढून टाका. तुम्ही कुठेतरी मन रमवा तुमचं, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. तुम्ही बाहेर आईंशी बोलता का? चला बरं आईंशी बोला, आत्याशी बोला, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आणि असंही मी तुम्हाला जेवायला म्हणूनच बोलवायला आले होते. चला उठा आपण बाहेर जाऊ. चला. कोण कुठली ती दादा होळकरची बायको? तिचा आपल्या घराशी काय संबंध आहे? का आणलाय मंजिरीने तिला इकडे? आणि त्यात सत्यजितही तयार झाला तिला इकडे ठेवून घ्यायला. म्हणजे काय? प्रिया
आधी तू शांत हो. मावशी कशी शांत होऊ मी? या घराची चिंता आहे मला. तो माणूस किती पाताळ यंत्रीय आपण बघितलंय ना. इथे या घरात येऊन सत्यजितचा अपमान करून गेला तो. त्याला धमकी देऊन गेला. सत्यजित आणि मंजिरीच्या बाळाला अंत्ययात्रेला पाठवतात ना, ते पुष्पचक्र पाठवलं त्यांनी. नंतर आजीनी जो त्याचा अपमान केला, त्याचा सूड उगवायला इथे येऊन एवढं काही करून गेला, तरीही तुम्हाला कळत कसं नाहीये तो किती घाणेरडा माणूस आहे. आणि मावशी, त्याच्या बायकोला आपण आपल्या घरात आश्रय दिलाय. म्हणजे तूच विचार कर, आता तो काय करेल आणि काय नाही याचा नेम नाहीये. मावशी, मंजिरीची परिस्थिती आता काय आहे तुला माहितीये? त्यात एखादं मोठं संकट या घरावर आलं तर आपण काय करणार आहोत ग? हे बघ, होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. प्रिया, मला कळतंय ग सगळं, पण तू नको याची काळजी करूस. माझा सत्यजितवर पूर्ण विश्वास आहे, अगदी स्वतःपेक्षा जास्त. उद्या कुठलीही परिस्थिती ओढवली ना तरी सत्यजित मध्ये ते संकट परतवून लावायची ताकद आहे आणि आत्मविश्वास सुद्धा. काय मग दादा, काय हाल हवाय? ठीक आहे ना सगळं? काय ते चट 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 बोलायचं फालतू वेळ नाही. असं काय करताय दादा? एरवी जेव्हा आम्ही अशा अडचणीच्या परिस्थितीत असतो तेव्हा तुमची सगळी नौटंकी शांतपणे ऐकून घेतो ना आम्ही. मग हे असलं फालतू बोलायचं असेल तर फोन लगेच ठेवायचा आणि पुढच्या वेळेस फोन करायला तोंडात जीभ राहणार नाही. असं काय करताय दादा? अहो, मी काळजीने फोन केला. तुमची बायको हरवली आहे ना, सापडली का हो? का मी काही मदत करू? म्हणजे हो, काय ते स्पष्ट बोला. तुमची बायको. हॅलो, वाच गेली का तुमची? ही बाई का येडी आहे का? हा? आमचा फोन कट करते आणि वर फोन स्विच ऑफ करून ठेवते. त्याला आम्ही देखण्यात आहे म्हणून कौतुक करायचं आणि याने आमचा फोन कट करायचा, फोन बंद करायचा. बाबा, तांबडे बाबा काय चाललंय? तांबडे बाबा काय चाललंय तुमच्या राज्यात? फोन कट आमचा, भल्याची दुनियात नाही राहिले. साहेब, त्याने असा सहज फोन केला असेल. नाही संखे, या देखण्यात इकडं आमच्यासाठी निश्चित काहीतरी इम्पॉर्टंट न्यूज आहे. ही आपल्याला मिळवलीच पाहिजे. आमच्या मिसेसला तर आम्ही शोधून काढणार, कसं बी करून शोधून काढणार. तर ना आम्ही शांत बसणार ना बाकी कुणाला शांत बसून देणार. बाबा, तुम्हारी शरण में तांबड़े बाबा, रे बाबा, तांबड़े बाबा. नेत्रा, माझ्याजवळ असं रडून वगैरे काही होणार नाही. बहिणी, मी हे बघा हात जोडते तुमच्या समोर. माझं ऐकून घ्या फक्त एकदा. मला काय म्हणायचंय ते समजून घ्या, मग तुम्ही म्हणाल तसं वागायला तयार आहे मी. का? पुन्हा तुझी खोटी कारण ऐकायची आहेत? आई वहिनी, मी खरंच सांगते, आता तुम्हाला एवढं सगळं कळल्यावर मी खोटं का बोलीन तुमच्याशी? वहिनी, मी जे काही केलं त्याच्यात माझा कुठलाच स्वार्थ नव्हता. मी कुठल्याच वाईट हेतून हे सगळं नाही केलं. मी हे सगळं गौरांसाठी केलं.
गौरवचा जीव वाचवण्यासाठी मी माझा बळी दिला. बहिणी, मी जर घरातल्या आणि ऑफिस मधल्या बातम्या दादा होळकर पर्यंत पोहोचवल्या नाहीत तर त्यांनी गौरांगला जीवे मारायची धमकी दिली होती. बहिणी, तुम्हाला माहितीये माझं गौरांगवरती किती प्रेम आहे आणि मी त्याच्यासाठी काहीही करू शकते. हे दादा होळकरला कळल्यावर त्यांनी धमकी दिली गौरांगला मारायची आणि माझ्याकडनं हे सगळं करून घेतलं. काय नेत्रा, अगं तू काय बोलतेस? तुला कळतंय ना? जर एवढा मोठा प्रॉब्लेम होता तेव्हा तू त्याच वेळी यांच्याशी का नाही बोललीस? मला हे सगळं कळेपर्यंत खरंच खूप उशीर झाला होता. नेत्रा, आजपर्यंत यांना बिझनेस मध्ये जे काही नुकसान झालंय ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालंय. शत्रुत्व म्हणून बिझनेस पर्यंत समजू शकते का मी, पण त्या दुष्ट माणसाची वाईट नजर माझ्या बाळापर्यंत गेली आणि हे मी नाही सहन करू शकत. नाही वहिनी, मी खरंच सांगते, तुमच्या बाळाविषयी मी खरंच काही वाईट नाही वागले. मी काही नाही सांगितलंय दादा होळकरांना बाळाविषयी, पण त्याच्या आधी सगळ्या ज्या चुका झाल्या माझ्या हातून त्या मी नाही नाकारत आहे. पण वहिनी, प्लीज मला समजून घ्या, मला माफ करा. चुकलेल्याला सुधारण्याची किमान एक संधी तरी द्यायला पाहिजे ना वहिनी. नेत्रा, तू चूकच एवढी मोठी केलीस ना की आता जो काही निर्णय घ्यायचा असेल तो हेच घेते. मी पाया पडते तुमच्या. हवं तर भीक म्हणून मला माफ करा. माझ्या आणि गौरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे वहिनी. प्लीज सत्यजित दादांना याच्यातलं काही सांगू नका. वहिनी, चुकलेल्या माणसाला सुधारायची एक संधी किती महत्वाची असते हे तुमच्यापेक्षा जास्त कुणाला कळेल. काय झालं? काय झालेलं? रडते कशी? तिला तिच्या बाबांची आठवण आहे. त्या मंजुषा वहिनी कुठे? त्या आईंच्या रूम मध्ये. त्यांना मीच म्हणाले की जरा इतरांशी बोललात तर बरं वाटेल म्हणून मग त्या आईंच्या रूम मध्ये गेल्या. मी जरा त्यांच्याशी बोलून येतो. थँक्यू. मी खरं तर जीवनदानच दिलंय मला. मी वचन देते तुम्हाला, पुन्हा माझ्याकडून अशी चूक कधीच होणार नाही. नेत्रा, मी यांना काहीही सांगितलं नाही याचा अर्थ असा होत नाही की मी तुला माफ केलंय. माणसाच्या हातून चूक होते आणि त्याला सुधारायची संधी मिळायलाच हवी, जी मी तुला दिली आहे. पण माझ्या अशा वागण्याला जर मूर्खपणा समजणार असशील आणि याचा गैरफायदा घेण्याचा विचार करत असशील ना, तर मला तुझ्याबद्दल विचार करावा लागेल. आणि ही काय तुझी पहिली वेळ नाही. या आधी सुद्धा तू प्रिया आणि यांच्याबद्दल माझ्या मनात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला होता आणि तेव्हा सुद्धा तुला मी माफ केलं. पण आता नाही. ही मी तुला दिलेली शेवटची संधी होती. यानंतर अशी संधी तुला पुन्हा मिळणार नाही, कळलं? तुम्ही ज्या विश्वासाने ही संधी मला दिली आहे त्या विश्वासाला मी तडा नाही जाऊ देणार. त्याच्या पुढे माझ्याकडनं अशी चूक नाही होणार बाई. मी वचन देते तुम्हाला.